वेलकम बॅक टू द ब्लॉग. आता आपण चाललोय मनालीच्या ट्रिपवर. सध्या आपण आहे पुणे स्टेशन इथे आणि प्लॅन असा आहे की आपण इथून पहिला आता जाणार आहे मुंबईला आणि मुंबईवरून आपली फ्लाईट आहे दिल्लीपर्यंत. तर पहिला आपण चाललोय मुंबईपर्यंत. बघूया ब्लॉग कसा होतोय नक्की बघा. ए रोहन, लवकर यायचं कळत नाही का? लवकर यायचं कळत नाही का बाळा? पैसे नको दाखवू. सॉरी. पैसे नंतर मग प्रतीक, माहिती पैसे तुझ्याकडे नाही. कार्यकर्ते आपले सगळे पुढे चालले. कोण आपले कार्यकर्ते नाही आहेत प्रतीक. कार्यकर्ते आपले सगळे पुढे चाललेत सध्या. बघूया पहिलं. हो, पहिलं बघूया सीट वगैरे काय कसं काय जायचंय फक्त मुंबईपर्यंत. तसं बघूया कसं होतं. ए बाई, तुला माहिती का नक्की कुठे घेऊन चालली आहे? चल चल चल, माहिती का नाही माहित नाही, घेऊन चालली सगळे जेवर चालले. ह्याच्या शोधायला एवढा वेळ जाते. हां, फ्लाईटचं टर्मिनल शोधायला किती वेळ जाईल? ट्रेनचंच सापडं ना. ट्रेनचं टर्मिनल सापडत नाही. पहिली बार जा रहा है भाई. ट्रेनचं टर्मिनल असतं का पण? स्टेशन सॉरी, तेच ते. आणि सर्व श्रीमंत आहे दादा आमचे, सर्व श्रीमंत. पण प्लॅनिंग त्यांनी केलं, प्लॅनिंग त्यांनी केले पण सर्वात रिच असेल तर टर्मिनल काय बोलतात रे ह्याला? स्टेशनवर आलोय. बोगी वगैरे सगळं सीट वगैरे भेटली. विषय करून टाकणार आता. फक्त म्हणाले ट्रिप कशी आमची. स्टेशनवर आत्ताशी पोहोचले, सीट भेटले. आता इथून पुढं मुंबईला पोहोचलं आणि तिथून नंतर मग फ्लाईट असणार आहे 12:30ला. आणि तिथून मग पहिलं पोहोचणार दिल्लीमध्ये आणि दिल्लीवरून आपली आणि दिल्लीवरून परत आपली असणारी बस जी 8 तासाचा प्रवास असणार आहे. 8 तासानंतर आपण मनालीला असणार. त्या म्हणजे उद्याच आपण मनालीमध्ये असेल. कसं वाटतंय ओमकार, मोठ्या ट्रिपला चाललाय एवढ्या मनालीला? हो, मी कसं वाटतंय मोठ्या ट्रिपला चाललंय मनालीला? लायकीच्या बाहेर ट्रिप. लायकीच्या बाहेर. अरे दुबईला बी जायचं बाकी अजून. सूरज कसा आलाय बघ की, सेलिब्रिटी. पेपराची नाही दिसत सूरजची. म्हणते जरा गोल्ड चालू दे सांगतो. सूरज पेपराची कुठे तुझे? येतं ते मुंबई एअरपोर्टला. इथं नाही ना मुंबई जॅकेट आहे भाई. जॅकेट रे. पैसे घातलेत भाई त्यांनी. उची पसंत. आणि ते सूरजचे पेपराचे नाही दिसत रे. सूरजचे पेपराचे नाही दिसत. सेलिब्रिटी होऊन आलाय. आपण काय करू, 2 लाखाचा ट्रेड घेऊ. 2 लाख 20 लॉट घेऊ आपण. भाई ट्रेडच्या आहेत ना बाहेर आहे. साथ निभाना. अरे काय पडेल की? सिमरन सिंग. पप्पा म्हणा अगोदर. पप्पा बोल पहिले. फिर हात दूंगा मैं तुझे. वेलकम टू माय चॅनल. वेलकम टू माय चॅनल. अगं अरे भाई फाटाची बाकी राहिली बॅग फक्त. आज संडास असं वाटतंय पत्र्याची बॅग घेऊन आलाय. संडासचं लॉक लावलं. काय म्हणतोय? संडासचं लॉक लावले. मी नाही म्हणते बाबा काय. ते संडासचं लॉक लावून आणले. सकाळी काय लावलं. काय रे? स्नॅपचे चोदे कुठं आले? लाईटनी चाललंय भाऊ. मुंबईत आले याची एक खून दाखव इकडे. दादर स्टेशनला आता पोहोचलोय आणि नेक्स्ट आता प्लेनसाठी एअरपोर्टसाठी निघतोय आपण सगळे.
हे ना मुंबईचं एकच मला हे मला पण तेच नाही आवडत. एक तर पहिली म्हणजे गर्दी, दमट हवामान, गरमी आणि तू पण मुंबईला शिफ्ट झाली ना होय का? पुण्याची नाही राहिली आता. नाही, मी मुंबईला अजून शिफ्ट झाले नाहीये. झाली आहे मुंबईला नाही शिफ्ट. तू झाली, मुंबईचीच नाही झाली तू माहिती आता. म्हणजे असं नाही की मुंबईचीच झाली तू आता. नाही झाली. व्लॉगिंग करते हम. एअरपोर्टला पोचलोय. जस्ट व्ह्यू बघून घ्या एकदा. आपलं पण एअरपोर्ट भारीच आहे पुण्याचं, पण एवढं पण नाही म्हणजे आहे म्हणजे ठीक आहे. हा बोंगे आपलं पण म्हणलं एअरपोर्ट भारीच आहे, पण एवढं नाही राव. हे भाई जरा स्टँडर्ड अंबानीचा पैसा इंटरनॅशनल इंटरनॅशनल आहे. आता इथून आपली फ्लाईट आहे दिल्लीला. थांब जरा. आपली आता इथून कुठं फ्लाईट आहे सांग. आम्ही आता इथून दिल्लीला जाणार आहे विमानाने. गुड. मित्रांनो, फर्स्ट एअरप्लेन म्हणजे पहिल्यांदा या साईडला. हा बोल आता बोल. मित्रांनो पहिल्यांदा एरोप्लेन मध्ये बसतोय. कसं वाटतं ओमकार? बघू आता बसणार आहे आपण. एअरपोर्ट असं बघितलंय कधी भाई? बघितलं ना कधी? पुण्यातलं बघितलंय मी पण. टॉप आहे, पण हे जरा जास्त टॉप आहे रोहन दादा. इंटरनॅशनल इथे अंबानीचा पैसा आहे, आपल्या इथे अंबानीचा पैसा नाही. आता इथून पुढे भरपूर वेळा यायचं अजून. भरपूर वेळा यायचे. कसं वाटतं next time ना. सेकंड ओमकार कसं वाटतं? एअरपोर्ट कसं वाटलं? फोटो काढते बॅग तुझी काही? दुसऱ्याच्या बॅग वर फोटो काढते. प्रत्येक गरीबाची बॅग आहे आपली. गरीबाची बॅग आण तुझी. हे कोणाचं आहे? ए! ए! हे कोणाचं आहे इथलं? बॅग तुझी काही? बॅग तुझी काय? वा भाई वा. ए गोगे. अरे काय ते बोर्डिंग पास सध्या चालू आहे. झालं ना? थांब यायला येऊ दे. पहिल्यांदा तर काय कळत नाही मला. तू लावते स्कॅन करायला, मला तिथं काहीच कळणार लंबावाला ना. लंबावाला ये अनएज्युकेटेड पीपल. मास्टर्स गरीब जमते का रे? धनकवडी. नाश्ता करू चल. मेन चीज काहीच पहिलं नाश्ता करून घेऊ. लय भूक लय लागली भूक सकाळपासून. लागली. लय लय उपाशी. सकाळपासून काहीच खाल्लं नाही. एक तर ह्यांनी डायरेक्ट आणलंय तिथून आपल्याला दादरवरून. इकडे ना इथं कॉफी बघ ना. फिल्टर कॉफी किती? फिल्टर कॉफी किती? 190 रुपये घेणार. तर आपण आत्ता आहे एअरपोर्टला. प्रत्येकाचं एक ड्रीम असतं की एकदा तरी प्लेनमध्ये बसायचं. काय नाही प्रतीक? काय आपलं पहिलं ड्रीम होतं की एकदा तरी Yes. प्लेनमध्ये बसायचं. आणि आज मित्र एक साथ. हां सगळे मित्र एकसाथ. हा हे इम्पॉर्टंट आहे. प्लेनमध्ये तर बसलोच असतो, पण सगळे मित्र एकसाथ असताना जायचं होतं. आणि आज चालले, त्यामुळे सगळे खुश आहेत. लेट्स गो. बोर्डिंग पास घेतलेला आहे तयारी. मित्रांनो. आता फक्त प्लेन कसं वाटतं? प्लेनमध्ये फक्त बसायचं आहे. पहिल्यापासून हे होता की सगळे मित्र एकसाथ ना असं इथं फर्स्ट ट्रिप आहे. इथून First पुढची trip आहे. ट्रिप अजून थायलंड लई trip. फुकेट नक्की लई काढणार. लई लई ट्रिप आहे. लई ट्रिप आहे. बोर्डिंग पास स्कॅन करून आत येत आहे ना. फर्स्ट ट्रिप आहे. सो आता चेक इन वगैरे करून बोर्डिंग पास घेऊन आतमध्ये आलेले सगळी गँग पुढे चालली आहे. आणि आत्ता फायनली फ्लाईटमध्ये आम्ही सगळे बसेल. खूप एपिक एक्सपिरियन्स असा वाटतंय. रोहन बड्डेला गिफ्ट आहे मला हे. तुझे पप्पा तुला मारतील. कामा यांना काय कामाधंदा नाही काय रोहन दादा? इथंच काम खोललंय कामा इथंच ओपन केले. कामाधंदा नाही आहे. अपेक्षा हेच खाऊ शकतो. हेच खाऊ शकतो पाव. पण तू व्हेज आहे ना? हा व्हेज. नॉनव्हेज खाऊन तब्येती झाल्याच
पाहिजे. तुझी तब्येत कुठे बाळा? पाणी प्यायला बघ कसं आहे पाणी. पाणी हां कळते का? कळते का कुठलं प्यायचं? अमृत वडापाववरून डायरेक्ट बर्गर. बहुतेक हे ऐश्वर्या यांचं प्लेन असेल ना रे. हां हे चाललंय ते त्यांचं असेल. 5 जण आमच्यातल्या दुसऱ्या फ्लाईटला आहेत. दुसऱ्या फ्लाईटला आहेत बहुतेक. समोर जी फ्लाईट चालली आहे त्याच फ्लाईटला ते चाललेले असतील कदाचित. आपली फ्लाईट इकडे असेल कुठेतरी, ही नाहीतर ही असेल मला असं वाटते. कसं नाही आपली हीच आहे एअर इंडिया. एअर इंडिया, हा एअर इंडिया हीच फ्लाईट आहे. अरे फ्लाईट मिस झाली ना एक तर चाललंय पळत पळत. बिझनेस क्लासला जाणार तुला. बिझनेस क्लासला म्हणतो शटर फटर मध्ये जात नाही आपण. पडा लवकर पडा पडा. अरे येतात सगळे काही घेऊन आणले. फोटो टू रे. बोर्डिंग चालू झाले. चला चला चला. अरे इथं दिले 44 आम्ही फक्त सांगतात 42. अरे भाई पळत पळत आलोय. फ्लाईट मिस झाली असती. बोर्डिंग चालू झाले सगळे पळत पळत गेले. मीच राहिले. चल लवकर. पहिल्यांदा बघतोय ना मी म्हणले बारक आहे रे हे. उडल ना बरोबर नेट आपल्याला. पावले आणले असली गाडी समोर पहिल्यांदा बघतोय. असली गाडी पहिल्यांदा बघतोय. एवढ्या जवळून पहिल्यांदा बघतोय राहुल. फायनली बसलोय अँड व्ह्यू चेक करा. ऑसम फिलिंग. विंडो सीटमध्ये बसणं पहिल्यापासून एक असं ड्रीम असतं. आज बसतोय छान वाटतं. विंडो भेटत लास्ट सीट अख्ख्या प्लेनमध्ये लास्ट सीटला आहे. प्रत्येक तिकडे बसलाय. ओमकार इकडे. काही जण बाकीचे तिकडे बसलेत शेजारी. कसं वाटतंय सूरज? एक नंबर. खूप छान. रोहन पाटका बी लावायची. अजून फ्लाईट निघली नाही आहे. थोड्या वेळात निघेल. शेजारची बाई काहीतरी विनती आहे. माहीत नाही काय चाललंय. नाही विणकाम चालू आहे. व्ह्यू मस्त आहे यार. विंडो सीट. रोहन कंडक्टर कुठे आहे? हां ट्रेडमिलवर एवढं पडलं नाही ना. तेवढं पळलं ना आज. मग काय पण मिस झाला असतं तर. मिस झालं असतं काय मग? काही बेस मिस झाला असतं तर वाट लागली असते ना काय. मग काय. पण कसं वाटते पाहायला? एकदम मस्त. ह्याच्यामध्ये एवढं भारी वाटतंय. दुबईच्या एमिरेट्समध्ये कसं वाटतं? अरे बाई बेस्ट बेस्ट. सांगू शकत नाही. बेस्ट वाटणार. दिल्लीत आपण पोहोचला आता. तोपर्यंत तुम्ही फ्लाईटचे मजे घ्या. आपण चाललोय मुंबई टू दिल्ली. त्याच्यामध्ये पाणीच नाही. जर पडलं तर डायरेक्ट मरण ट्रेन. पाणी तेवढी कुठं मारणार? वाचायचं कसे ते सांगतात आणि गोगे म्हणते चार्जिंग कशी करायची रे. पण दिल्लीला जाऊपर्यंत पाणी कुठे एवढी मारायला? कधी मार्क लावतो कोचिंग मध्ये. तिथं लँड कर. फॉलो कर मला. फॉलो कर. सांग फॉलो कर. रोहन फॉलो कर. ओमकारला. ओमकार उतरवणार आहे पोचिंग.
आपलं फूड आलेलं आहे इकडे. व्हेज मील घेतलं होतं आपण. आता यामध्ये काय काय आले मी तुम्हाला दाखवतो. आत्ता तरी इथे तुम्हाला दिसते की ब्राउनी टाईप काहीतरी केक आहे, ब्रेड आहे, योगट आहे, बटर आहे आणि यामध्ये काय आहे हे मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. भेटतं आहे की व्हेज राईस दिलं आहे, साईडला मला वाटतं दाल मखनी दिली, दही दिले, सोबत ब्रेड का दिलं आहे मला माहीत नाही. ब्रेड कशासोबत खाणार आहे देव झाले. रेट किती करशील? 6 6. असला केक मी फर्स्ट टाइम खाल्ला, खूप टेस्टी. काय 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 केक केक खूप आवडला का तुला? हो, केक अजून एक खूप हवाय का तुला केक? पाहिजे दिला तर पाहिजे. जरा झोपू म्हणलं पण शेजारची बाई झोपून नाही देते. म्हणते खिडकी नको लावू नाहीतर उजेड आणायला. काय करते तर विनती चालायचंच काय. लँडेड टू दिल्ली. बुक केली ना फॉर्म गेल्यापासून तिकडं. व्हीलचेअर. पण कसा वाटला एक्सपिरियन्स? कसा वाटला? स्टार्टिंगला खूप मजा आली, नंतर स्टार्टिंगला मजा आली पण नंतर वरती गेलं काय डोकं झालं? फुटायला लागलं. हा, डोकं आणि पोटात गोळा यायला लागल्या ना, भारी वाटलं. भारी वाटलं. पोटात गोळा आणि कानाला खूप हे झालं होतं. राहू दे. कसं वाटलं फ्लाईट मध्ये? मस्त वाटलं, पण अजून एक झटका बसला. काय? आपले दिल्लीवरून मालदीवची तिकीट सगळे कॅन्सल झाले. कॅन्सल झाले. ठीक आहे, काय बुक करता येईल परत. काय काय करायचं आता? इतना Book करता टेन्शन येईल नाही ना. लेने का माम. हा दुसरी बुक इतना करायची. टेन्शन नाही लेने का. लालपरी- दुसरं बुक करू, एवढं काय विषय? लालपर्यंत जाऊ. लालपर्यंत जाऊ, एवढं काय विषय? सो सध्या आहे दिल्लीच्या एअरपोर्टवरती. दिल्लीतून आता आपली बस जी होती ती झाली कॅन्सल. परत बुक करायला लागणार आहे. त्यामुळे आता बुक करेल बस, कधीची भेटते आता काय सांगता येणार नाही. त्यामुळे बुक केल्यानंतर तुम्हाला अपडेट देतो. होय पावायला ह्यात झोप कशी लागेल? मस्त एकदम. होय ह्याच्यात झोपायचं. कसलं भारी वाटायला. मस्तपैकी झोपत असं राऊंड मारायची. कधी येते का नाही बॅग आपली? मित्रांनो दिल्लीत पोहोचलोय आता. आता इथून पुढचा पार्ट तुम्हाला सेकंड पार्टमध्ये बघायला मिळेल. त्यामुळे ब्लॉगमध्ये नशीब विस्ताराने आम्हाला बनून राहतो.